माऊली, अगं काय झालं ग? असा चेहरा का उतरलेला? तब्येत बरी नाही का? अंग ठणकतंय. माऊली, अगं तू एवढे काबाड कष्ट केल्यानंतर अंग तक्रार करणारच ना. या व्याधीवरून एक लक्षात आलं माऊली, अगं शरीराला काही दुखणं झालं, काही व्याधी झाली तर त्याला इलाज आहे, पण मनाचं काय? त्याला व्याधी झाली तर काही इलाज नाही. आणि असलीच व्याधी झालीये आपल्या त्या महाराणी प्रभाला. तिचं मन आता फक्त राणी कीर्तीला अपमानित कसं करता येईल, दुःखी कसं करता येईल एवढ्याच चिंतन करत आहे. हे काही योग्य लक्षण नाही माऊली. दुसऱ्याच्या दुःखाची इच्छा करणारी माणसं आयुष्यामध्ये आपला स्वतःचाही आनंद हिरावून बसतात. महाराणी, आपण जसे ठरवले होते तसेच झाले ना. त्या थाळीमध्ये शेणाच्या गोवऱ्याचा नैवेद्य पाहून त्या कीर्तीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला असेल. मला तरी शांत हो, शांत हो. तुला एक कार्य दिले होते ते देखील तू व्यवस्थित संपन्न केले नाहीस. महाराणी, तिच्या थाळीत पुन्हा मोदक कसे आले? काय? नाही महाराणी, मी स्वतः ते मोदकाचे ताट तुम्हाला आणून दिले होते आणि तुम्हीच तर मला त्या शेणाच्या गोवऱ्याचं ताट होतं ते तिथे ठेवायला दिलं होतं. हो ना? हो. मग मी आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आले, त्या थाळीत पुन्हा मोदक कसे आले. साक्षात गणरायांनी ठेवले. म्हणजे माझा संशय खरा ठरला तर? राणी प्रभा, राणी प्रभा, नैवेद्याचे ताट आणि प्रभाच्या कक्षात? गौऱ्यांची थाळी इथे? कुठेतरी पाणी मुरतंय. त्या कृत्यामागचा सूत्रधार नेमका कोण असावा? मला त्याचा शोध घ्यावाच लागेल. वा प्रभाराणी वा. स्वतःची बाजू सतत वरचढ ठेवण्यासाठी, कायम दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी मनुष्य किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे आज तू नव्याने सिद्ध करून दाखवले आहेस. महाराज, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी हे काही बोलण्याची आवश्यकता नाहीये. सारे काही उमजले आहे. किती लांछनास्पद वागणे आहे तुझे.
मनुष्य म्हणून कीर्तीप्रती असलेली तुझी घृणा तू आता देवाच्या दरबारी घेऊन गेलीस. तुला सुद्धा माहित नाही की तू माणूस म्हणून किती खाली उतरली आहेस आणि या राजा प्रियवतच्या मनातून देखील तू उतरली आहेस. काय आमची महाराज, जरी मी तुमच्या मनातून उतरले असले तरी तुमच्या मनावर आणि या राज्यावर दुसऱ्या कुणाला स्वार होऊ देणार नाही. आता दुर्वास समर्पण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जसा काळ पुढे जाऊ लागला तसं त्या दोघांमधलं प्रेम चंद्रकोरीप्रमाणे अधिकाधिक फुलू लागलं. दोघांनाही त्यांच्या संसाराचा खरा आनंद प्राप्त होत होता आणि त्या दोहोंना एक पुत्ररत्न प्राप्त झालं, ज्याचं नाव ठेवलं क्षिप्रप्रसाद. बाई 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 बाई, काय हो हे महाराणी, नशीब इतके जलद गतीने आपली बाजू उलटेल असं कधी वाटलंच नव्हतं मला. मला ना आजही तो दिवस आठवतोय ज्या दिवशी राजकुमार पद्मनाभ याचा नामकरण सोहळा होता. त्या दिवशी नव्हती बाई केली एवढी सजावट. काय हो, त्या राणी कीर्तीने अशी काय जादू केली आहे, काय किमया केली आपल्या महाराजांवर की त्यांचा एकाएकी तुमच्यामधला रसच उडून गेलाय. अगं, गेल्या काही वर्षात मी काय चुका केल्या आहेत ते समजले आहे मला. अगं, आपली पावलं कायम चुकीच्याच दिशेने पडली, मग आपल्या नशिबात सगळं चांगलं कसं होईल? हो महाराणी, हे काय बोलत आहात आपण? मी बोलण्यात काय गुंग झाले? मला ही खीर घेऊन जायची आहे. महाराजांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा इतका गंभीर परिणाम झालाय महाराणींवर. कोणाचं बारस आहे आज? हा, काय नाव ठेवायचं बरं? काय ग, कसलं गोंडस आहे. राणी कीर्ती, आत येऊ का? राणी प्रभा, अगं ये, विचारतेस काय? ये. कोण आलंय? हा, बाळाची मोठी आई आलीये. बस. अगं बाई, अगदी नक्षत्रासारखा आहे तुझा पुत्र. कीर्ती, मी तुझ्या बाळासाठी खीर आणली आहे. बाळासाठी पौष्टिक असते ना, म्हणून स्वतःच्या हाताने बनवली आहे. प्रभा, तू स्वतः बनवलीस? हो कीर्ती, मी अगदी मनापासून तुझी क्षमा मागते. मी जे काही केले आहे त्यासाठी परमेश्वर देखील मला क्षमा करणार नाही. बास प्रभा, तू असं बोलून आपल्यातली सगळी वितुष्टा नष्ट केलीस बघ. मला तुझ्याकडून आता कसलीच तक्रार नाही. खरेच? म्हणजे तू मला क्षमा केलेस? कीर्ती, अगं, आजचा दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा आहे. मी बाळासाठी आणखी काहीतरी बनवून आणते. नको, कशाला?
कीर्ती, आज मला माझ्या मनाप्रमाणे सारं काही करू दे. आलेच. आज बारस आहे आपल्या बाळाचं. काय नाव ठेवायचं बरं? बाळा, राजपुत्र. 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 बाळा, काय होतंय? राजपुत्र. राजपुत्र. भरव, मला क्षमा केलीस ना, त्याचीच ही फळे भोगते आहेस. राजपुत्र, कोणी आहे का तिकडे? राजपुत्र, काय होतं आपल्याला? कोणी आहे का तिकडे? राजपुत्र. वा वा महाराणी, तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला तर वाटलं की तुम्ही खरंच त्या कीर्तीला शरण गेलात की काय. वेड बीड लागले की काय तुला? सापाच्या शेपटीवर पाय ठेवला तर काय साप शांत बसेल? असे कधी झाले आहे? तू एक काम कर, त्वरित पद्मनाभला बोलावून घे. होय. प्रभू, प्रभू, हे काय केलं आपण? माझ्या मातृत्वाची अशी थट्टा करायची होती तुम्हाला तर का? कशासाठी हे आउट घटकेचे सुख माझ्या पदरी टाकले? काय काय चूक आहे या निष्पाप जीवाची? गणराज, गणराज, तुम्हाला असे शांत बसून नाही चालणार. तुम्हाला आज बोलावेच लागेल. बोला, बोला प्रभू, का? ठीक आहे, मीच येते तुमच्याकडे आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवते. राणी कीर्ती, शांत हो. गणराया, शांत? कशी शांत हो? आधी पुत्र प्रेम मला माहित नव्हते म्हणून दुखी होते, आणि आता पुत्र वियोग, आणि तुम्ही म्हणताय की मी शांत होऊ? जे काही घडले ते विधिलिखितच आहे, पण नियती तुझी अत्यंत कठोर परीक्षा बघते आहे. तुझ्या प्रयत्नाचा व स्वतःवरील ठाम विश्वासाचा हा क्षण आहे. तुला होणारा पुत्र हा अल्पायुषीच असणार होता, परंतु जसे ऋतूंचे चक्र बदलते, ग्रीष्म सरून वसंताचे वेध लागतात, तसे तुझ्या आयुष्यातून हे दिनही सरतील. मी सांगतो तसं कर. प्रभू, प्रभू, तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी मी तत्पर आहे. ह्या तुझ्या मृत पुत्रास घेऊन अरण्यात धावत जा. सूर्यास्त होण्या अगोदर तुला एके ठिकाणी पोहोचायचे आहे. आचार्य गुत्समद ऋषींच्या आश्रमात ते सर्व काही उपाय योजून निर्णय घेतील. पण प्रभू, माझा हा मृत पुत्र पुनर्जीवित तर होईल ना?
माझ्याकडून उत्तरे प्राप्त करण्यापेक्षा तुझ्या कृतीची आता अधिक आवश्यकता आहे. अजिबात विलंब करू नकोस. तथास्तु. महाराणी काय झालं? अशी काय ओरडते आहेस? घात झाला महाराज, महाराज घात झाला. तुम्ही जिला मायेने जवळ केले ती विषारी नागिन निघाली महाराज. स्वतःच्याच पुत्राला विष पाजून तिने ठार मारले. प्रभा, तुझे शब्द मागे घे. हे काय बोलते आहेस तू? पिताश्री, माता खरे बोलते. दासी कीर्तीने स्वतःच्या हाताने तिच्या बाळाला विष पाजली आहे. काय? महाराज, अहो इतकेच नाही, त्या मृत बालकाला घेऊन ती वनात पळून गेली आहे. महाराज, मी तुम्हाला बजावत होते. ती महामाया फार कपटी आहे. अहो स्वतःला पुत्र झाला तरी तिच्यातली ममता जागी झाली नाही. स्वतःच्या पुत्राला तिने विष पाजून ठार मारले महाराज, ठार मारले. महाराज, तुम्हाला काय होतंय? महाराज, महाराज काय होतंय? महाराज काहीतरी सांगा. पिताश्री उठा. महाराज बोला माझ्याशी. माता काय झालं पिताश्रीला? महाराज अहो बोला माझ्याशी. सूर्यास्ताआधी आश्रमात जायचे आहे. हे प्रभू, हे माझ्या हाती असतं तर मी या क्षणाला ही घटिका थांबवली असती आणि सूर्यास्त होऊच दिला नसता. माऊली, तुझ्यासारखाच माझाही जीव तुटतो ग त्या राणी कीर्तीसाठी. किती क्रूर खेळ खेळतीये नियती त्या राणी कीर्ती बरोबर. आता कुठं तिच्या आयुष्यात सुखाची पहाट आली होती. राजा तिच्या जवळ आला होता आणि मुख्य म्हणजे तिला पुत्रप्राप्ती झाली होती. पण असं असून सुद्धा आज तिची कूस रिकामीच आहे माऊली, रिकामीच आहे. आणि ही नियती सुद्धा त्या कपटी प्रभाच्याच पारड्यामध्ये सुख का देतीये? आता श्री गणराई यांनी सांगितल्यानुसार कीर्ती गृत्समद ऋषींना भेटू शकली नाही तर, आणि हातातून निसटलेल्या मृतपुत्राचं काय होईल? पाहूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.